नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर काल महिला बाल विकास मंत्री अतिशय तटकरे मॅडमनी मोठा निर्णय घेतलेला होता आणि या निर्णयामध्ये ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली होती, ज्या महिला अपात्र झालेल्या होत्या, त्यांची आता प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकेमार्फत तपासणी केल्या जाणार आहे आणि याचे आदेश पण कलेक्टरला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर तुमची आता या ठिकाणी पडताळणी कशा प्रकारची केल्या जाणार आहे, तर केव्हापासून या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या महिलांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता, याचं मुख्य कारण एकच होतं, की त्यांनी आपली ई-के-वाय-सी केलेली नाहीये किंवा त्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे. तर बऱ्याचशा महिलांनी यासाठी आंदोलने केली होती. त्यांनी आपली निवेदने जे महिला बाल विकास ऑफिस, कलेक्टर ऑफिसला दिलेली होती. तर या सर्व महिलांचा आता विजय झालेला आहे. तर आता तुमची पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे, ते पण अंगणवाडी सेविकेमार्फत. तर यामध्ये तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं राहणार आहे तुमचं तुमच्या वडिलांचं आधार कार्ड. लक्षात ठेवा महिलांनो, तुम्ही जी के-वाय-सी केलेली होती, ज्या ज्या नमूद केलेल्या होत्या, ते संपूर्ण डॉक्युमेंटची तपासणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या वडिलांचं आधार कार्ड किंवा लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड. तसेच कोणाच्या वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागेल किंवा ज्यांच्या पतीचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या पतीचा मृत्यू दाखला या ठिकाणी लागेल. जसे कोणत्या महिलेचा डिव्होर्स झालेला असेल, त्यांचं डिव्होर्स प्रमाणपत्र किंवा कोर्टाचं काहीतरी परिपत्रक या ठिकाणी तपासल्या जाणार आहे. तसेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तपासल्या जाणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही जे राशन कार्ड अपलोड केलेले होते, ते राशन कार्ड पण तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागेल. तर इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, ते अंगणवाडी सेविकेमार्फत तपासल्या जाणार आहे आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट जर बरोबर असले, तर तुमची योजना या ठिकाणी पुन्हा केल्या जाणार आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली होती, ज्या महिला अपात्र या ठिकाणी झालेल्या होत्या. आणि याशिवाय तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का? तुमच्या परिवारामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का? तुमच्या परिवाराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? ज्या काही नियम अटी या ठिकाणी सरकारने सांगितलेल्या होत्या अपात्र महिलांसाठी, त्या अटी तुम्हाला लागू आहे की नाही, हे पण त्या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण पडताळणी जी आहे, हे अंगणवाडी सेविकेमार्फत केल्या जाणार आहे. जर या नियमा अटीमध्ये तुम्ही पात्र झाले, तर तुमची योजना जी आहे, हे पुन्हा या ठिकाणी सुरू केल्या जाणार आहे. तर महिला बाल विकास मंत्र्यांनी कलेक्टरना आदेश दिलेले आहे. तर कलेक्टरचे आदेश जे आहे, हे अंगणवाडी सेविकेला मिळायचे आहे. त्यांना आदेश मिळाल्यानंतर अंगणवाडी सेविका ज्या ते आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. तर यासाठी कमीत कमी 7 ते 8 दिवस आणखी लागण्याची शक्यता आहे किंवा जर हे 7-8 दिवसात सुरू झालं नाही, तर जिल्हा परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर यासाठी तुम्हाला 7 ते 8 दिवस आणखी वाट पाहावं लागेल. त्यानंतरच याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे, याची आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होत जाईल. फक्त मी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट सांगितलेले आहे, ते डॉक्युमेंट तयार ठेवायचे, कारण अंगणवाडी सेविका हे तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट मागणारच आहे. याबाबतचे आणखी काही अपडेट आले, की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.